TV9 आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या संदर्भात चर्चेचं दुसरं पर्व चालू झालेलं आहे। मागील वर्षी याच विषयावर एक पर्व झालेलं होतं। एखादं माध्यम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एवढा रस घेऊन बऱ्याच चांगल्या गोष्टी जर समाजासमोर आणत असेल तर त्याचा समाजाला, विद्यार्थ्यांना, पालकांना, शैक्षणिक संस्थांना खूप मोठा उपयोग होईल। त्यामुळं या उपक्रमासाठी TV9चं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी बऱ्याच गोष्टीची आवश्यकता आहे, पण त्यातली एक गोष्ट अशी आहे की त्यामध्ये शैक्षणिक संस्था सोडून इतर संस्थांनी एकत्रित येणं जरुरी आहे। ऑन जॉब ट्रेनिंग नावाची संकल्पना या धोरणामध्ये अधोरेखित केलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना विविध विषयावरचं ज्ञान एखाद्या उद्योग क्षेत्रामध्ये ठराविक कालावधीचा अनुभव घेतल्यानंतर मिळू शकेल। यासाठी उद्योजक आणि शैक्षणिक संस्था एकत्र येणं जरुरीचं आहे। उद्योगाची डिमांड आणि शैक्षणिक संस्थांचा सप्लाय अशा प्रकारचं जर बॉन्डिंग झालं तर विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी ही निश्चित वाढली जाणार आहे। TV9ला मी असं अपील करेन की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी त्यांनी जो उपक्रम घेतला आहे त्याचबरोबर विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र हे एकत्र करून डिमांड सप्लायचा जो काय भाग आहे त्यामध्ये जर मदत करता आली तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फार मोठा तो उपयोगी विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही सगळ्यात उपयोगी बाब ठरणार आहे। त्यामुळं उद्योगांनी सुद्धा पुढे यावं आणि विद्यार्थ्यांना संधीची उपलब्धता करून द्यावी। शैक्षणिक संस्थांनी पुढे यावं, उद्योगाशी हात मिळवणी करावी आणि इथे विद्यार्थ्यांना आपल्याला कौशल्य विकासासाठी किंवा अनुभवासाठी पाठवावं। अशा प्रकारची संकल्पना मोठ्या मोठ्या शहरामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात घडू शकते, छोट्या शहरामध्ये याच्यावर काही मर्यादा येतात। तर TV9नं यामध्ये जर काम केलं तर त्याचा उपयोग निश्चितच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सकारात्मक होण्यास मदत होणार आहे। परत एकदा TV9चं मनपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातसुद्धा शैक्षणिक बाबीशी निगडीत अशा प्रकारची पर्वांची उपक्रमांची त्यांनी योजना निश्चित आखावी। विद्यापीठाचं त्याला नेहमीच सहकार्य असेल। धन्यवाद। नमस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।